नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। आज आपण ग्रामसेवक भरतीतील प्रश्नपत्रिका क्रमांक 5 बघणार आहोत। चला मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात ग्रामपंचायतच्या बैठकीचे इतिवृत्त कोण लिहितो? महाराष्ट्रात ग्रामपंचायतच्या बैठकीचे इतिवृत्त कोण लिहितो? ऑप्शन आहे ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, तलाठी। कोण लिहितो? ग्रामसेवक लिहितो। नंतरचा प्रश्न आहे, एरंडीच्या पेंडीतील नत्राचे प्रमाण किती टक्के असते? एरंडीच्या पेंडीत नत्राचे प्रमाण 4.5, 5.7, 6.5 आणि 8 किती टक्के असते? 5.7% असते। नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे? मुंबई, पुणे, महाबळेश्वर, सांगली। कुठे आहे मधुमक्षिका पालन केंद्र? हे महाबळेश्वर येथे आहे। महाबळेश्वर येथे आहे। नंतरचा प्रश्न, निशिगंधाचे कंद काढणीनंतर किती दिवस चांगले राहतात? निशिगंधाचे कंद काढणीनंतर किती दिवस चांगले राहतात? ऑप्शन आहे 4 ते 5 महिने, 8 ते 9 महिने, 14 ते 15 महिने आणि 18 ते 20 महिने। किती दिवस चांगले राहतात ते? 4 ते 5 महिने। नंतरचा प्रश्न बघूया, दाब कलम, गुटी कलम व पिशवी कलम या तिन्ही पद्धती खालीलपैकी कोणत्या एका फळाच्या अभिवृद्धीशी निगडीत आहेत? ऑप्शन आहे केळी, पपई, पेरू, आंबा। दाब कलम, गुटी कलम आणि पिशवी कलम या तिन्ही पद्धतीने कोणत्या फळाची अभिवृद्धी केली जाते? कोणत्या फळाची लागवड केली जाते? उत्तर आहे पेरू। पेरू या फळझाडाची आपण दाब कलम, गुटी कलम आणि पिशवी कलम याद्वारे लागवड करतो, अभिवृद्धी करतो। खालीलपैकी कोणत्या झाडाच्या पानाफांद्यांमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते? पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते। ऑप्शन आहे करंज, गिरीसेडिया, ऐन, सुबाबूड। कोणत्या झाडाच्या पानाफांद्यांमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते विद्यार्थी मित्रांनो? उत्तर आहे सुबाबूड। सुबाबूडच्या पानाफांद्यांमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते। सक्रिय संदेश ग्राहक कोणाला म्हणतात? ज्यांच्यासाठी संदेश नाही परंतु त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचत असलेली व्यक्ती, संदेशाची वाट पाहणारी व्यक्ती की संदेशाची निर्मिती ज्यांच्यासाठी केली आहे असे लोक कोणाला म्हटलं जाईल सक्रिय संदेश ग्राहक? याचं उत्तर आहे संदेशाची वाट पाहणाऱ्या व्यक्ती यांना सक्रिय संदेश ग्राहक म्हणतात। म्हणजे जे आपण जो संदेश देणार आहे, जी माहिती देणार आहे त्याची वाट पाहणारे जे असतात ते सक्रिय असतात। नंतरचा प्रश्न, सरपंचाचा अविश्वास ठरावाच्या बैठकीत अध्यक्षस्थानी कोण असतो? सरपंचाच्या अविश्वास ठरावाच्या बैठकीत अध्यक्षस्थानी कोण असते? उपसरपंच, ग्रामसेवक, जिल्हाधिकारी की तहसीलदार? कोण असते? सर्वांनाच माहीत आहे, तहसीलदार असतात। वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार अनिवासी भारतीयांनी 2022 मध्ये मायदेशात किती अब्ज डॉलरहून अधिक रक्कम पाठवली आहे? ऑप्शन आहे 100 अब्ज डॉलर, 111 अब्ज डॉलर, 115, 118। किती अब्ज डॉलर पाठवले आहे त्यांनी? 111 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम मायदेशी पाठवली आहे, म्हणजे कोरोना काळामध्ये। पुलित्झर पुरस्कार दरवर्षी कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो? पुलित्झर पुरस्कार हा ऑप्शन आहे उद्योग, अभिनय, पत्रकारिता, समाजकार्य। कशामध्ये दिला जातो? पत्रकारितेमध्ये हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो। भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक 2 या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? ऑप्शन आहे महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश। भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक 2 या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो? ते करण्यात आले
पंजाब या राज्यात. नंतरचा प्रश्न बघूया. पंजाब या राज्यात. ओके. नंतरचा प्रश्न बघूया आपण. गांडूळ खत तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो? जे गांडूळ खत तयार करतो आपण, वर्मी कंपोस्ट, ते तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो? 10 दिवस, 1.5 म्हणजे 1.5 महिना, 4 महिने की 6 महिने? किती दिवस लागतात विद्यार्थी मित्रांनो गांडूळ खत तयार करण्याकरिता? 1.5 महिना लागतो, म्हणजे 1.5 महिने लागतात. 1.5 महिन्यामध्ये गांडूळ खत तयार होऊन जाते. नंतरचा प्रश्न आहे, कार्यालयीन भेट ही संदेशवहनाची कोणती पद्धत आहे? कार्यालयीन भेट. ऑप्शन आहे गट संपर्क पद्धती, समूह संपर्क पद्धती, वैयक्तिक संपर्क पद्धती. कार्यालयीन भेट ही आपण स्वतः जाऊन वैयक्तिक त्यांना भेटत असतो, वैयक्तिक संपर्क पद्धती आहे. नंतरचा प्रश्न आहे, T20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे? जी आता T20 क्रिकेट मॅच झाली त्यामध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? ऑप्शन आहे जसप्रीत बुमराह, आर अश्विन, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार. कोण आहे? उत्तर आहे युजवेंद्र चहल. हा T20 मध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. नंतरचा प्रश्न, डोंगरीज या खुंटाचा वापर कोणत्या पिकाच्या कलमासाठी वापरतात? डोंगरीज हा खुंट. ऑप्शन आहे चिकू, द्राक्ष, गुलाब, आंबा. डोंगरीज या खुंटाचा वापर कोणत्या पिकाच्या फळझाडाच्या कलमासाठी वापरतात? याचं उत्तर आहे द्राक्ष. नंतरचा प्रश्न, रामकाठी हा कशाचा एक प्रकार आहे? ऑप्शन आहे गॅलार्डिया, झेंडू, झिनिया, ऑस्टर. कशाचा प्रकार आहे हा? ऑस्टरचा प्रकार आहे रामकाठी. नंतरचा प्रश्न बघूया, हिदाला चक्रीवादळ हे कोणत्या महासागरात निर्माण झाले आहे? हिदाला चक्रीवादळ हे ऑप्शन आहे प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर. विद्यार्थी मित्रांनो, आता जे महासागरामध्ये चक्रीवादळ निर्माण झालं होतं हिदाला हे हिंदी महासागरात निर्माण झाले होते. 18वा प्रश्न बघूया, उजनी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर. सर्वांनाच माहीत आहे उजनी जलविद्युत प्रकल्प हा सोलापूर जिल्ह्यात आहे. 19वा प्रश्न, he was totally innocent dash the crime. Option आहे to with about of. He was totally innocent the crime. काय लिहिते ऑप्शन? he was totally innocent about the crime. 3 नंबर. नंतरचा प्रश्न आहे, गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी पुढीलपैकी कोणते प्रमुख खाद्य वापरतात? ऑप्शन आहे प्लवंग, वॉटर क्रिमरोज, शेवाळ, पेंड व भाताचा कोंडा. गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी पेंड व भाताचा कोंडा हे प्रमुख खाद्य वापरतात. खालीलपैकी कोणती कंपनी सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करते? सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करणारी कंपनी कोणती? ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनो, एकोसर्ट, CNG. कोणती कंपनी करते सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण? एकोसर्ट आहे की एकोसर्ट आहे ते थोडं बघून घ्या ना विद्यार्थी मित्रांनो.
गहू या पिकास पहिले पाणी पीक वाढीच्या कोणत्या अवस्थेत देण्याची शिफारस आहे? गहू या पिकाला पहिले पाणी पीक वाढीच्या कोणत्या अवस्थेत देण्याची शिफारस आहे? ऑप्शन आहे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था, फुटवे फुटण्याची अवस्था, फुलोरा अवस्था, दाण्याचे दुधाळ अवस्था. काय याचे योग्य उत्तर? मुकुटमुळे फुटण्याची अवस्था. त्या अवस्थेत पहिलं पाणी देण्याची शिफारस केलेली आहे. नंतरचा प्रश्न बघूया. जगातील पहिले पूर्ण सेंद्रिय राज्य कोणते? जगातील पूर्ण सेंद्रिय राज्य कोणते? ऑप्शन आहे मेघालय, सिक्कीम, मिझोरम, मध्य प्रदेश. कोणते आहे? सिक्कीम हे जगातील पहिले पूर्ण सेंद्रिय राज्य आहे. जगातील, भारतातील तर आहेच, पण जगातील पहिले राज्य सिक्कीम आहे. नंतरचा प्रश्न 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी सर्वप्रथम कोणत्या राज्याने केली? राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. कोणत्या राज्याने केली? मध्य प्रदेश या राज्याने 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी सर्वप्रथम केली. नंतर कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित करणारे पहिले राज्य कोणते? कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित करणारे पहिले राज्य महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब. कोणते राज्य आहे? राज्य आहे ते हरियाणा. हरियाणा राज्याने कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित केलेलं आहे आणि ते भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. 26 नंबरचा प्रश्न. आरासी उत्पत्ती नियम म्हणजे काय? आरासी उत्पत्ती नियम म्हणजे उत्पन्नाच्या मात्रांमध्ये होणारी प्रमाणशीर वाढ, उत्पादित वस्तूंच्या मात्रांमध्ये होणारी प्रमाणापेक्षा कमी वाढ, उत्पादित वस्तूच्या मात्रांमध्ये होणारी प्रमाणापेक्षा अधिक वाढ आणि उत्पादित वस्तूच्या मात्रांमध्ये होणारी अनियमित वाढ. काय आहे याचं योग्य उत्तर? 3 नंबर. उत्पादित वस्तूच्या मात्रांमध्ये होणारी प्रमाणापेक्षा अधिक वाढ. नंतरचा प्रश्न आहे आयुष मंत्रालयाचे निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन आहे अशोक कुमार, सुबोध कुमार, रणजित पाटील आणि आशिष जयस्वाल. आयुष मंत्रालयाचे निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे सुबोध कुमार. सुबोध कुमार यांची आयुष मंत्रालयाचे निर्देशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नंतरचा प्रश्न जू फेहोंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? विद्यार्थी मित्रांनो नाव एकदा बघून घ्या. जू फेहोंग आहे की काय? तर ऑप्शन आहे रशिया, चीन, श्रीलंका, दक्षिण कोरिया. आणि याचं योग्य उत्तर आहे चीन. चीन या देशाचे राजदूत म्हणून जू फेहोंग यांची निवड करण्यात आली. भारतात कोणत्या राज्यात वेस्ट नाईल तापाचे रुग्ण आढळले आहेत? वेस्ट नाईल तापाचे रुग्ण कोणत्या राज्यात आढळले? केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा. कोणत्या राज्यात? केरळ राज्यात. विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणखी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ग्रामसेवक भरतीतील प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुम्ही तसं मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. नंतरचा प्रश्न आहे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ऑप्शन आहे लखनौ, उत्तर प्रदेश, पाडेगाव, सातारा, कर्जत, रायगड, हिंगणा, नागपूर. कुठे विद्यार्थी मित्रांनो? पाडेगाव, सातारा येथे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे. नंतर
देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते? देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम. ऑप्शन आहे अंदाज समिती, सार्वजनिक उद्योग समिती, लोकलेखा समिती आणि यापैकी सर्व. काय येईल उत्तर? देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या अंदाज समिती करते, सार्वजनिक समिती करते आणि लोकलेखा समिती करते. आणि याचं योग्य उत्तर झालं आपलं यापैकी सर्व. नंतरचा प्रश्न, ऊसातील गवताळ वाढ हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो? ऑप्शन आहे मायकोप्लाझ्मा, मायकोरायझा, बॅक्टेरिया आणि फंगस. कशामुळे होते ऊसातील गवताळ वाढ? फंगसमुळे. सॉरी मायकोप्लाझ्मामुळे. ऊसातील गवताळ वाढ ही मायकोप्लाझ्मामुळे होते आणि काळे डाग हे फंगसमुळे पडतात. गरिबी हटाओ घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली? गरिबी हटाओ या घोषणेने तिसरी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी महाराष्ट्रातली नदी तापी, वैनगंगा, नर्मदा आणि कृष्णा. कोणती नदी आहे? वैनगंगा. कोणत्या काळात सर्वाधिक अन्नधान्य पिके कोणत्या कुळात सर्वाधिक अन्नधान्य पिके समाविष्ट आहेत? ऑप्शन आहे लेग्युमिनासी, ॲस्टरेसी, मालवेसी, ग्रॅमिनी. कोणत्या कुळात आहे? ग्रॅमिनी कुळात. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा. थड, कुंभारली, फोंडा, आंबोली, की पहिला कुंभारली, थड, फोंडा, आंबोली असा येते, की थड, फोंडा, कुंभारली, आंबोली अशा पद्धतीचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लागतो, की आंबोली, फोंडा, कुंभारली, थड असा लागतो? काय याचं योग्य उत्तर? थड नंतर कुंभारली, फोंडा, आंबोली, उत्तरेकडून दक्षिणेकडे. भात पिकातील प्रमुख शत्रू कोण? भात पिकातील प्रमुख शत्रू बेडूक. नंतरचा प्रश्न, कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? कृषीशी निगडीत आर्थिक बाबींचा अभ्यास करणारे शास्त्र, कृषी व्यापार व विक्रीशी निगडीत अभ्यास करणारे शास्त्र, की कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र, कृषी निविष्ठा व खर्चाशी निगडीत अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कृषीशास्त्र. कोणती व्याख्या योग्य आहे याकरता? कृषी अर्थशास्त्र म्हणजे कृषीशी निगडीत आर्थिक बाबींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच कृषी अर्थशास्त्र होय. कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन काय आहे? भांडवल, रसायने, मनुष्यबळ, भूमी. कृषी उत्पादनाचं मूलभूत साधन म्हटलं तर पहिले येते भूमी, नंतर बाकी सर्व. भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती? पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती? ऑप्शन आहे डेक्कन क्वीन, राजधानी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, पॅलेस ऑफ व्हील्स. कोणते विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर 3 सिंहगड एक्सप्रेस ही भारतातली पहिली दुमजली रेल्वेगाडी आहे. नंतरचा प्रश्न, द्राक्ष पॅकिंग करताना कशाचा वापर केल्यास तो द्राक्षांच्या घड्यांचे बुरशीपासून संरक्षण करतो? ग्रेप प्रोटेक्टर, ग्रेप हार्ड, ग्रेप गार्ड आणि ग्रेप ऑइल. कशाचा वापर केल्यास द्राक्ष पॅकिंग करताना द्राक्षाच्या घड्यांचे बुरशीपासून संरक्षण होते? ग्रेप गार्डचा वापर केल्यास बुरशीपासून संरक्षण होते. क्रेकर्स जॅक येल्लो ही कशाची जात आहे? ऑप्शन आहे गुलाब, झेंडू, झिनिया, मोगरा. क्रेकर्स जॅक येल्लो ही झेंडूची जात आहे. झेंडू या पिकाची फुल झाडाची जात आहे.
झेंडू या फुलझाडाची जात आहे. नंतरचा प्रश्न, रस शोषक किडींच्या विष्ठेमुळे खालील पानांवर कोणता दुष्परिणाम दिसून येतो? या किडी रस शोषण करतात, त्यांच्या विष्ठेमुळे पानांवर कोणता दुष्परिणाम दिसून येतो? पांढरी बुरशी, काळी बुरशी, काळे रोग आणि स्मट. आणि याचं योग्य उत्तर आहे काळी बुरशी दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? सोयराबाई, सईबाई, ताराबाई, आनंदीबाई. आणि उत्तर आहे सईबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते सईबाई. लांगुल चालन या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? खुशामत, लाचलुचपत, प्रणय आणि जवळीक. काय याचं योग्य उत्तर? लागुल चालन या शब्दाचा योग्य अर्थ खुशामत. नंतरचा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी कोणता पदार्थ हा विजेचा सुवाहक असतो किंवा सुवाहक आहे? खालीलपैकी कोणता पदार्थ हा विजेचा सुवाहक आहे? ऑप्शन आहे तांबे, अभ्रक, लाकूड, काच. काय योग्य उत्तर? तांबे. तांबे हे विजेचे सुवाहक आहे. नंतर शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि शेषाधिकार. कोणत्या सूचीमध्ये येतो? समवर्ती सूचीमध्ये शिक्षण हा विषय येतो. केसर आंबा निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, नांदेड. कोणत्या जिल्ह्यात आहे विद्यार्थी मित्रांनो? केसर आंबा निर्यातीसाठीचं निर्यात सुविधा केंद्र ते आहे जालना जिल्ह्यामध्ये. नंतर बघूया, पोलीस पाटलास सध्या किती रुपये दर महिना वेतन मिळते? 800, 2000, 15000, 16000. किती मिळते? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगावे. नंतरचा प्रश्न आहे, भातावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी कोणता सापळा वापरतात? भातावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळा, जाडीचा सापळा, कामगंध सापळा आणि रॉकेलचा सापळा. कोणता सापळा वापरतात? कामगंध सापळा. भातावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळा वापरतात. संकरित ज्वारी बीजोत्पादनात आर हे संबोधन कशासाठी आहे? ऑप्शन आहे मादी वाण, सहाय्यक वाण, मूळ वाण, नर वाण. कशासाठी आहे? आर हे नर वाणासाठी आहे. बाजरीवरील गोसावी रोगास आणखी कोणत्या नावाने ओळखतात? अरगट, करपा, मर, केवडा. गोसावी रोगास कोणत्या नावाने ओळखतात? आणखी केवडा या नावाने ओळखतात. मृदा निर्मितीत तापमानास वर्सेस वाढल्यास ऱ्हास आहे. आय थिंक तापमानात वाढ झाल्यास असू शकते ते. मृदा निर्मितीत तापमानात वाढ झाल्यास रासायनिक क्रियांचा वेग किती होतो? दुप्पट, निम्मा, चौपट आणि तिप्पट. याचं उत्तर आहे दुप्पट. मृदा निर्मितीत तापमानात वाढ झाल्यास रासायनिक क्रियांचा वेग हा दुप्पट होतो. मातीचा नमुना घेण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करतात? मातीचा नमुना घेण्यासाठी पडलर, हार्वेस्टर, ऑगर आणि ड्रेंचिंग. हे सर्वांनाच माहीत आहे. कोणत्या साधनाचा उपयोग करतात? ऑगर या साधनाचा उपयोग करतात. नंतरचा प्रश्न बघूया, क्षार सहनशील पीक कोणते आहे? संत्रा, स्ट्रॉबेरी, शुगर बीट. क्षार सहनशील पीक द्राक्ष. क्षार संवेदनशील पीक कोणतं? गवार, काकडी, मोहरी, बार्ली. याचं उत्तर आहे काकडी. हे क्षार संवेदनशील पीक आहे. सहनशील पीक द्राक्ष आणि संवेदनशील पीक काकडी. ऊसाच्या पाचटातील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर किती असते? ऊसाचे जे पाचट असतात त्यामध्ये कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर किती असते?
70, 90, 113, 120 किती असते विद्यार्थी मित्रांनो? 120 असते. कार्बन आणि नायट्रोजनचे गुणोत्तर 120 असते. नंतरचा प्रश्न आहे, नुकतीच पार पडलेली जागतिक हवामान शिखर परिषद COP 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? पॅरिस, टोकियो, ग्लासगो, माद्रिद. कुठे पार पडली? ग्लासगो येथे पार पडली. काजी नेमू लिंबू वर्गीय फळ कोणत्या राज्याने अलीकडेच राज्य फळ म्हणून घोषित केले आहे? काजी नेमू या लिंबू वर्गीय फळ पिकाला कोणत्या राज्याने आपले राज्य फळ म्हणून घोषित केलेले आहे? कोणत्या राज्याने? आसाम या राज्याने. कृष्णाकाठ आत्मचरित्राचे लेखक कोण? ऑप्शन आहे प्र. के. अत्रे, अण्णाभाऊ साठे, अनंत काणेकर, यशवंतराव चव्हाण. कृष्णाकाठ आत्मचरित्र कोणाचं आहे? यशवंतराव चव्हाण यांचं आहे. नंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बघा प्रश्न, चाकोरीबद्ध व काटेकोरपणे आखलेल्या उद्यानाला काय म्हणतात? ऑप्शन आहे फॉर्मल गार्डन, इनफॉर्मल गार्डन. ऑप्शन आहे फॉर्मल गार्डन, इनफॉर्मल गार्डन, लँडस्केप गार्डन, जॅपनीज गार्डन. काय आहे उत्तर? फॉर्मल गार्डन. फॉर्मल गार्डन म्हणजे चाकोरीबद्ध व काटेकोरपणे आखलेल्या उद्यान होय. कपाशीवरील मावा, तुडतुडे, बोंडअळी यांची अंडी कोणत्या भक्षक कीटकामुळे कमी होतात? मावा, तुडतुडे, बोंडअळीची अंडी ही कोणत्या भक्षक कीटकामुळे कमी होतात? ऑप्शन आहे लष्करी अळी, क्रोयासोपा, मधमाशी, बिटल. कोणत्या किडीमुळे? क्रोयासोपा या कीटकामुळे मावा, तुडतुडे आणि बोंडअळीची अंडी कमी होतात. नंतरचा प्रश्न आहे, काली कलम ही कोणत्या पिकाची जात आहे? बटाटा, रताळी, साबुदाणा, बीट. काली कलम ही साबुदाणा या पिकाची जात आहे. नंतरचा प्रश्न, मॉस्किटो ही कशाची कीड आहे? टी मॉस्किटो ही कशावरील कीड आहे? आंबा, नारळ, पेरू, काजू. टी मॉस्किटो ही काजू या पिकावरील कीड आहे. नंतरचा प्रश्न बघूया, पावसाच्या पाण्याचे संधारण करण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याने कोणत्या पद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक आहे? ढाळाचे बांध, समतल मशागत, समतल बांध आणि गवती बांध. कशाचा अंगीकार करणे आवश्यक आहे? पावसाच्या पाण्याचे संधारण करण्याकरिता समतल बांध बांधायला पाहिजे किंवा घालायला पाहिजे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो आज आपली ग्रामसेवक कृषी घटकावरील प्रश्नपत्रिका 5वी. जर तुम्हाला आणखी प्रश्नपत्रिका हवी असेल तर कमेंटमध्ये तसेच सांगा, तुम्हाला आणखी प्रश्नपत्रिका मिळतील. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.